तर मित्रांनो आपला नाश्ता वगैरे धपाटे आणि पराठे दोघं पण ट्राय करून झाले. आता यांचा स्पेशल चहा आहे तो ट्राय करून बघणार. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? घेऊन आज तुमच्या सगळ्यांचा लाडका आवडता युट्यूब चॅनल देवास फूड्स अँड ट्रॅव्हल्स. तर मित्रांनो आज आपण गंगापूर रोडच्या लॉ कॉलेज समोर एक छोटासा भाऊंचा स्टॉल आहे, त्या स्टॉलला आलेलो आहे. तर त्यांच्याकडून आपण पूर्ण डिटेल माहिती घेणार आहे आणि त्यांची ओळख पण करून घेणार आहे. नमस्कार सर. नमस्कार. काय नाव आपलं? राजेश भोसरे. तुमचं वगैरे नाव वगैरे? शिवमुद्रा फूड हब. शिवमुद्रा फूड. मोठा फूड हब. कधीपासून चालू आहे? आता आपल्याला 3 महिने झाले. 3 महिने का? इथं रिस्पॉन्स वगैरे चालत आहे? रिस्पॉन्स खूप छान आहे. की आपल्याकडे काय काय मेनू भेटते? आपल्याकडे सर्व आहे, नाश्त्यामध्ये आणि जेवणामध्ये पण. म्हणजे सकाळी आपण इडली देतो, रस्सा पोहे देतो, डोसा आहे, उत्तप्पा आहे, पंच डोसा आहे आणि पराठे धपाटे हे स्पेशल आहे आपले. तर सर आपल्याकडे धपाट्यामध्ये किती प्रकारचे भेटते? धपाटे 4-5 प्रकारचे आहेत. मूग धपाटा आहे, मेथी धपाटा आहे, पालक धपाटा आहे. रेंज कशी रेंज? रेंज 40-50 ची. चालेल. चीज किंवा बटर असेल तर मग 10-5 रुपये वाढतात, तुमचा 60-70 पर्यंत. पराठ्यामध्ये किती प्रकार आहे? पराठ्यामध्ये पण 4-5 प्रकारचे आहेत. आलू पराठा आहे, मेथी पराठा आहे, मिक्स वाला आहे. जास्त कोणता पराठ्यामध्ये काय चालतो जास्त कोणता? आलू पराठा चालतो आपल्याकडे. आपल्या टायमिंग काय आहे? सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत. संध्याकाळी. पूर्ण पूर्ण दिवसभरात पूर्ण दिवस आपली पूर्ण दिवस. पार्सल सुविधा वगैरे पण आहे? पार्सल सुविधा पण आहे आपल्याकडे. पार्सल काय एक्स्ट्रा चार्ज? नाही, पार्सलचे काही चार्जेस नाही घेत आपण. तर ठीक आहे सर, आता आपण धपाटा वगैरे काही ट्राय करू बघत. तर मित्रांनो आपण आता या राजमिंद्र हॉटेलचा मूग पराठा घेतलेला आहे. तुम्ही मूग पराठा बघू शकता कसा आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय आहे ते दाखवतो. आपल्याला मूग पराठा दिलेला आहे, त्यानंतर सोबत दही दिलेली, टोमॅटो केचप दिलेला आहे आणि ही शेंगदाण्याची चटणी दिली. तर आता आपण ट्राय करून बघा. गरम आहे दही आणि या चटणी सोबत ट्राय करूया. मस्त टेस्ट आहे. त्यांची जी चटणी खूप खास आहे. चटणी ते स्वतः बनवतो म्हणून पण खूप छान मस्त आहे. पराठा करून घेतला, मूग पराठा आहे, त्याच्यावर मस्त तीळ वगैरे टाकलेले आहे. ते आणि त्याची टेस्ट पण एकदम वेगळीच आहे, खूप मस्त आहे. मग मित्रांनो आपण आता शिवमुद्रा हॉटेलचा आलू पराठा बघू शकता कसा तुम्ही मस्त बनवलेला आहे. आलू पराठ्यासोबत आपल्याला त्यांची शेंगदाण्याची चटणी, दही आणि टोमॅटो केचप दिलेला आहे. विशेष म्हणजे पराठ्यामध्ये त्यांनी तीळ टाकलेला, जास्तीत जास्त तीळ टाकतात ते तुम्ही बघू शकता. त्यामुळे त्याची जी टेस्ट आहे पराठ्याची ती एक वेगळीच लागते. तर आता आपण ट्राय करून बघणार आहे. मित्रांनो यांच्याकडे आलू पराठा फक्त 40 रुपयाला आहे. 40 रुपयाच्या मानाने आपल्याला पराठा पण बघू शकतो केवढा आहे. आपण आता ट्राय करून बघूया. शेंगदाणा चटणी सोबत पण मस्त लागतोय. आता आपण दही मित्रांनो आपण आता मेथीचा धपाटा घेतो, तर त्याला आपण ट्राय करून बघूया. धपाट्याची टेस्ट पण खूप छान आहे. पराठापेक्षा मला जास्त करून मेथीचा धपाटा खूप जास्त आवडतो. खूप भारी, खूप युनिक टेस्ट आहे. नक्की ट्राय करा पाहिजे. बघू शकता इथं आपल्याला आहे ना शिवमुद्रा प्रोडक्टचा मिक्स चीज पराठा भेटलेला आहे, तो आपण ट्राय करून बघणार आहोत. तुम्ही बघू शकता फुल्ली लोडेड केलेला, म्हणजे आता इथं मध्ये ना चीजचे क्यूब वगैरे टाकले होते. चीज क्यूब किसून आहे ना टाकले जातात. त्याचा आता बघू शकता कसा मेल्ट झालेला आहे तो. इकडे पण मेल्ट झाले बघू शकता. तर आता आपण तो ट्राय करून बघणार आहोत. सोबत आपल्याला रेग्युलरचे जे आहे प्लेट मध्ये मस्त येते. मस्त जे आपले व्हेजिटेबल्स आहे ते व्हेजिटेबल्स पूर्ण मिक्स करून दिले आणि सोबत त्याला चीज टाकलेलं आहे. चीजमुळे त्याची जी टेस्ट आहे एकदम वेगळी लागते. खरंच खूप छान आहे. तुम्हाला पण नाशिकमध्ये जर पराठा खायचा असेल, पराठामध्ये जर जास्त व्हरायटी खायची असेल, पाणी घालून खायची असेल पराठे, तर यांच्याकडे शिवमुद्रा फूड हबच्या स्टॉलला गाडीला नक्कीच व्हिजिट करा. तुमच्याकडे बेस्ट असे पराठा आणि धपाटे पण भेटतात.
धपाट्यामध्ये 3-4 आपल्याला मेनू आहे आणि पराठ्यामध्ये पण 3-4 मेनू आहे. तुम्हाला आवडली व्हिडिओ आजची तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या. बाय बाय.